श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री दुर्गा नवरात्री व्रताची कथा. तर बघा, बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्राह्मण, तू सर्वात बुद्धिमान आहेस, सर्वात श्रेष्ठ आहेस, ज्यांना सर्व शास्त्रे आणि 4 वेद माहीत आहेत. अरे देवा, कृपया माझे शब्द ऐका. चैत्र, आश्विन आणि आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात नवरात्रीचे उपवासाचे फळ काय आणि ते करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? आणि हे उपवास प्रथम कोणी केले? तर मला सविस्तर सांगा. बृहस्पतीजींचा असा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणू लागले की, हे बृहस्पतीजी, तुम्ही सजीवांना फायदा व्हावा या इच्छेने खूप चांगला प्रश्न विचारला. दुर्गा, महादेव, सूर्य आणि नारायण याचे ध्यान करणारे लोक धन्य आहेत, जे त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. हे नवरात्रीचे व्रत सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. असे केल्याने ज्याला मुलगा हवा आहे त्याला मुलगा मिळू शकतो, ज्याला संपत्ती हवी आहे, ज्याला ज्ञान हवे आहे आणि ज्याला आनंद हवा आहे त्याला आनंद मिळू शकतो. हे व्रत केल्याने आजारी व्यक्तीचे आजार दूर होतात आणि तुरुंगात असलेली व्यक्ती बंधनांपासून मुक्त होते. माणसाचे सर्व आक्षेप काढून टाकले जातात आणि सर्व गुणधर्म येतात आणि त्यांच्या घरात दिसतात. या व्रताचे पालन केल्याने एक बंड्या आणि एक काक, बंड्याला एक मुलगा जन्माला येतो. हे काय मनोबल आहे बरं, जे हे व्रत पाळून सिद्ध करता येत नाही? जे सर्व पाप काढून टाकते. जो मनुष्य असभ्य मानवी शरीर प्राप्त करूनही नवरात्रीचे व्रत पाळत नाही, तो त्यांच्या आईवडिलापेक्षा कनिष्ठ होतो. म्हणजेच त्याचे आईवडील मरतात आणि अनेक दुःख सहन करतात. त्याला त्याच्या शरीरात कुष्ठरोग होतो आणि तो कनिष्ठ होतो. त्याला मुले नाहीत. अशा प्रकारे मूर्खाला अनेक दुःख सहन करावे लागतात. एक निर्दयी व्यक्ती जो धन व धान्याशिवाय हा उपवास पाळत नाही, तो भूक आणि तहानेने पृथ्वीवर फिरतो आणि मुका होतो. विधवा स्त्री जी चुकून हे व्रत पाळत नाही, ती तिच्या पतीपेक्षा कनिष्ठ बनते आणि विविध प्रकारचे दुःख सहन करते. जर उपवास करणारी व्यक्ती दिवसभर उपवास करू शकत नसेल, तर एका वेळी एक जेवण खा आणि त्या दिवशी नवरात्रीच्या उपवासाची कथा बांधवांसोबत करा. हे गुरुवार, ज्याने हा उपवास यापूर्वी पाळला त्याचा पवित्र इतिहास मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. अशा प्रकारे ब्रह्माजीचे शब्द ऐकून बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्राह्मण, मला मनुष्याच्या कल्याणासाठी या व्रताचा इतिहास सांगा. मी काळजीपूर्वक ऐकत आहे. तुझा आश्रय घेत माझ्यावर दया करा. ब्रह्माजी म्हणाले, बघ, पिठात नावाच्या एक सुंदर शहरात अनाथा नावाचा ब्राह्मण राहत होता. तो दुर्गादेवीचा भक्त होता. सुमिती नावाची एक अतिशय सुंदर मुलगी खरी नावाच्या जन्माला आली आणि तिचा सर्व गुणांसह ब्रह्माची पहिली निर्मिती झाली. ती मुलगी सुमिती तिच्या घरातील लहानपणी आपल्या मित्रांसोबत खेळत होती. अशा प्रकारे वाढू लागली की शुक्ल पक्षात चंद्राची कला वाढते तशी. तिचे वडील दररोज दुर्गाची पूजा करायचे. त्यावेळी ती कायद्याने तिथेही हजर असायची.
एके दिवशी सुमिती तिच्या मैत्रिणीसोबत खेळू लागली आणि भगवतीच्या पूजेला उपस्थित राहिली नाही. मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिचे वडील संतापले आणि मुलीला म्हणू लागले की हे दुष्ट मुली, तुम्ही आज सकाळपासून भगवतीची पूजा केली नाही. यामुळे मी तुझं कुष्ठरोगी आणि गरीब माणसाशी लग्न करून देईल. तिच्या सतपथ वडिलाचे शब्द ऐकून सुमितीला खूप वाईट वाटले आणि ती वडिलांना म्हणू लागली, हे बाबा, मी तुमची मुलगी आहे. मी सर्व बाबतीत तुमच्या अधीन आहे. तुम्हाला पाहिजे तसे करा. तुम्ही माझ्याशी, राजा कुष्ठ किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी तुमच्या इच्छेनुसार लग्न करून देऊ शकता. पण माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते होईल. माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. मनुष्य अनेक इच्छांचा विचार करतो, पण तोच आहे जो निर्माण त्याने नशिबात लिहिलेला आहे. तो जे काही करतो त्याला त्या कृतीनुसार फळही मिळतात. कारण कृती करणे हे माणसाच्या नियंत्रणाखाली असते, पण फळ परमात्म्याच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये पडलेली त्रिनाटी अग्नीला अधिक ज्वलंत बनवते, त्याचप्रमाणे ब्राह्मण आपल्या मुलीचे असे निर्भय शब्द ऐकून खूप रागावला. मग त्याने आपल्या मुलीचे लग्न कुष्ठरोगीशी केले आणि खूप रागाने मुलीला म्हणू लागले की जा, लवकर जा आणि तुझ्या कर्माचे फळ भोगा. फक्त नशिबावर अवलंबून राहून तुम्ही काय करता ते पहा. अशा प्रकारे तिच्या वडिलाचे कडू शब्द ऐकून सुमिती तिच्या मनात विचार करू लागली की मला असे पती मिळाले हे माझे मोठे दुर्दैव आहे. अशा प्रकारे तिचा दुःखाचा विचार करून सुमिती आपल्या पतीसह जंगलात गेली आणि भयानक दुःखाचे त्या ठिकाणी मोठ्या वेदनांनी रात्र काढली. त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून भगवती भूतकाळातील सद्गुणांचा प्रभाव घेऊन प्रगट झाली आणि सुमितीला म्हणू लागली की हे गरीब ब्राह्मण, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला हवे असलेले कोणतेही वरदान तुम्ही मला मागू शकता. जेव्हा मी आनंदी असते, प्रसन्न असते, तेव्हा मी इच्छित वरदान परिणाम देईन. अशा प्रकारे भगवती दुर्गाचे शब्द ऐकून ब्राह्मण म्हणू लागला, तुम्ही कोण आहात? हे माझ्यावर प्रसन्न झाले आहात ते सर्व मला सांगा आणि तुमच्या कृपेने माझ्या गरीब दासीला आशीर्वाद द्या. असे ब्राह्मणाचे वचन ऐकून देवी म्हणू लागली की मी आदिशक्ती आहे आणि मी ब्रह्मविद्या आहे आणि सरस्वती आहे. हे ब्राह्मण, तुमच्या मागील जन्माच्या सद्गुणांचा तुमच्यावर परिणाम झाल्यामुळे मी खुश आहे. तुम्ही जे मागसाल ते देईन. मग सुमिती म्हणाली, हे देवी, माझ्या पतीला कुष्ठरोगापासून मुक्त कर, कृपा कर. मग भगवती दुर्गा देवी तिच्या पतीला कुष्ठरोगापासून बरं करते आणि आशीर्वाद देते आणि निघून जाते. तर अशी आहे नवरात्री व्रताची दुर्गा देवीची कथा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.